चला तर मंडळी, जरा सुद्धा खिशी न घेता थेंबरही तेल न वापरता असे चौपट फुलणारे चवदार खुसखुशीत पापड करूया। अर्धा किलो नेहमीचे पोहे घेतले, चाळून स्वच्छ करायचे, जाड तळाच्या कढईमध्ये मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे। 2 बॅचमध्ये भाजायचे म्हणजे छान भाजले जातात। एक बॅच भाजण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागतात किंवा थोडाफार कमी जास्त वेळ। हे संपूर्ण गार झाले की मिक्सर जारमध्ये काढायचे, अगदी बारीक पीठ करायचं आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये तीळ, पापड खार, मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, हिंग, लाल तिखट घालायचं। संपूर्ण साहित्य मिक्स करायचं। पोह्याच्या पापडांचं प्रीमिक्स तयार झालं। कॅप्शनमध्ये प्रमाण लिहून दिलंय। आता यामधून मी 1.5 कप पीठ घेणार आहे। कपमध्ये भरताना किंवा वाटीत भरताना चांगलं दाबून भरायचं। इतक्या पिठाचे पापड करते। हे झाले की मग पुढचे करून घेईल। 1.5 कप पिठासाठी 3 कप पाणी घेतलं, म्हणजे पिठाच्या दुप्पट पाणी घ्यायचं। पाण्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आली की गॅस कमी करायचा। एका हाताने पापडाचं प्रीमिक्स घालायचं, दुसऱ्या हाताने लाटण्याने मिक्स करायचं। लगोलग गॅस बंद करायचा। मिक्स झाल्यावर झाकून अर्धा तास तसंच बाजूला ठेवायचं। अर्धा तासानंतर प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये काढून घ्यायचं। 1-2 मिनिट मळून घ्यायचं। छान असं मऊ लुसलुशीत पीठ तयार झालं। उंडे करायचे, पॉलिथिनमध्ये ठेवायचे म्हणजे कोमट राहतात। कोमट पिठाचे पटपट पापड तयार होतात। तर मशीन नसेल तर या पद्धतीने पापड लाटून घ्या, आणि मशीन असेल तर अगदी भरभर होतात। आणि उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायचे। हे पापड तयार झाले की पुढचं पीठ मोजून दुप्पट पाणी गरम करून ते सुद्धा पापड करून घेईल। तर 2 दिवस वाळवून घेतले, तळून दाखवते। पहा, चौपट पापड फुलला जातो, चवीला मस्त लागतो। नक्की ट्राय करा। आवडलं तर लाईक, शेअर, पेजला फॉलो करा।